देशभरातील कोट्यावधी भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येच्या राम मंदिरातून चोरी होतीये का, हा प्रश्न आता उपस्थित करण्यात आलाय आणि त्याचं कारण म्हणजे डोनेशन बॉक्सेस मधनं पैसेच गायब झालेत असा केलेला आरोप. कडेकोट सुरक्षा, 24 तास सुरू असणारं गुप्त सीसीटीव्ही कॅमेरे आणि बँकांचे कडक नियम या सगळ्यानंतरही प्रभू रामचंद्रांच्या चरणी अर्पण केलेल्या दानामध्ये कोट्यवधी रुपयांचा घोळ झाल्याचा गंभीर आरोप होतोय. इतकंच नाही तर तपासादरम्यान एका संशयित कर्मचाऱ्याच्या घरातून 10 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. हा राम मंदिर दानपेटी घोटाळा नेमका काय आहे? सुरक्षिततेची एवढी मोठी यंत्रणा असताना पैशांची फेरफार झाली आहे का, आणि झाली असेल तर यामागे कोण आहे, तेच या व्हिडिओतनं आपण समजून घेणार आहोत. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. या प्रकरणाची सुरुवात होते जून 2024च्या पहिल्या आठवड्यात. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि अयोध्येचे माजी आमदार पवन पांडे यांनी जाहीरपणे आरोप केला की राम मंदिरात भाविकांनी अर्पण केलेल्या देणग्यांमधून कोट्यवधी रुपये गायब आहेत. सुरुवातीला राजकीय आरोपांमध्ये हा आकडा 7 ते 7.5 कोटी रुपयांचा असल्याचा अंदाज होता. पण विरोधी पक्षांच्या दाव्यानुसार 2020-21 पासून हा आकडा कित्येक पटींनी मोठा असू शकतो. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अजय राय यांनी तर या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींमार्फत चौकशी करण्याची मागणी केली. दुसरीकडे भाजपचेच माजी खासदार बृजभूषण सिंह यांनी एक स्टेटमेंट केलंय. ते म्हणालेत की मला या सगळ्याबद्दल माहितीये, याच्यात खूप मोठी नावं आहेत, पण ती नावं घ्यायची आता सध्या माझ्यात हिंमत नाहीये. आणि ज्येष्ठ नेते विनय कटियार यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की राम मंदिराशी जोडलेला कोणताही भ्रष्टाचार म्हणजे कोट्यवधी भाविकांच्या विश्वासाला दिलेला तडा आहे आणि त्यांनी दोषींवर कडक कारवाईची मागणी केली. आता या सगळ्या आधी आपण समजून घेऊयात की राम मंदिराला किती देणगी येते किंवा आतापर्यंत आलेली आहे. हे गणित समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आता डिसेंबर 2025 मधल्या ट्रस्टच्या बैठकीत अधिकाऱ्यांनी अशी माहिती दिली की स्थापनेपासून ट्रस्टला 4,575 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी प्राप्त झालाय आणि त्यापैकी सुमारे 2,475 कोटी रुपये हे मंदिर उभारणी, जमीन संपादन आणि राम जन्मभूमी परिसराचा विस्तार यावरती खर्च करण्यात आली आहे. मंदिर ट्रस्टनं 2024-25 या आर्थिक वर्षात जवळपास 327 कोटी रुपयांचं उत्पन्न नोंदवलं. याच्यामधल्या देणग्यांचा वाटा जर बघितला तर तो 153 कोटी रुपये इतका आहे आणि त्याचबरोबर 173 कोटी हे साधारण बँकेमध्ये असलेली रक्कम आणि इंटरेस्ट असा त्याचा वाटा आहे. म्हणजे 42 लाख रुपये हे दिवसाला येतात आणि तासाला बघितलं तर 75,000 रुपये येतात आणि मिनिटाला 2,900 रुपयांपेक्षा जास्त देणगी ही मंदिरात येत असते. आता या सगळ्या प्रकरणामध्ये सगळ्यात जास्त खळबळजनक दावा जर कोणी केला असेल तर तो विरोधकांनी किंवा नेत्यांकडनं करण्यात आलेला नाहीये, तर तो केलाय मंदिराचे माजी अकाउंट्स इन्चार्ज असल्याचा दावा करणाऱ्या महिपाल सिंग यांनी. मंदिरात जमा होणाऱ्या देणग्यांची चोरी ही एक नित्याची बाब आहे, ती एक रेग्युलर होणारी गोष्ट आहे असा आरोप त्यांनी केला. पत्रकारांशी बोलताना महिपाल यांनी असा दावा केला की चंपत राय आणि गोपाळ नावाच्या एका विश्वस्ताला चोरीच्या एका कथित घटनेबद्दल माहिती दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना म्हणजे महिपाल यांना त्यांच्या पदावरून काढून टाकलं. तसंच मंदिरातील गेल्या 8 महिन्यांचे सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केलाय. महिपाल यांनी पुढे सांगितलं की त्यांच्या ऑडिटिंग अनुभवामुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं म्हणजे RSSनं त्यांना कोटा इथून बोलावून घेतलं होतं आणि राम मंदिराच्या समर्पण निधी मोहिमेदरम्यान त्यांनी सुमारे 50 ठेवीदारांच्या म्हणजे डिपॉझिटर्सच्या कामावरती लक्ष ठेवलं होतं. आता या सगळ्या वाढणाऱ्या वादामध्ये ट्रस्टचं नेमकं काय म्हणणं आहे तेही समजून घेऊया. या सगळ्यामध्ये श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं. सुरुवातीला त्यांनी हे सर्व आरोप जे होते ते त्यांनी फेटाळून लावले होते, पण मंदिराची प्रतिष्ठा आणि प्रतिमा जपण्यासाठी ट्रस्टनं स्वतः उत्तर प्रदेश सरकारकडे या प्रकरणाच्या स्वतंत्र चौकशीची मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीनं 3 सदस्यांची विशेष तपास समिती म्हणजे SIT स्थापन केली. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की एवढ्या हाय सिक्युरिटी मंदिरातून पैसे चोरीला जाऊच कसे शकतात? या सगळ्या प्रोसेसमध्ये काही लूप होल्स आहेत का, आणि तीच प्रोसेस नेमकी कशी असते ते आपण आता पुढे समजून घेणार आहोत. आणि हीच सिस्टीम समजून घेण्यासाठी SITनी सुद्धा मंदिर परिसरामध्ये तब्बल 8 तास सलग तपास केलाय. आता डोनेशन बॉक्सेस मंदिरात नक्की किती आहेत? तर मंदिर परिसरामध्ये एकूण 40 डोनेशन बॉक्सेस म्हणजे दानपात्र ठेवण्यात आली आहेत. राम मंदिरात दररोज सरासरी 70 ते 80 हजार भाविक दर्शनाला येतात. या दान पेट्यांमधून थेट पैसे काढणं हे ऑलमोस्ट अशक्य आहे असं SITनी सुद्धा त्यांच्या तपासात म्हटलंय. त्याच्यानंतर
मंदिर बंद झाल्यानंतर ही दानपात्र एका विशिष्ट आणि सुरक्षित मोजणी कक्षात आणली जातात. या कक्षात सीसीटीव्ही सर्व्हेलन्स असतो. त्याच्यानंतर या पैशांची मोजणी करण्यासाठी ट्रस्टनं एसबीआय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाला अधिकृतपणे सांगितलंय. पण एसबीआयनं नोटा मोजण्यासाठी आणि त्याचे बंडल बनवण्यासाठी वाराणसीच्या एका खासगी एजन्सीला त्यांची जी आहे ती नियुक्ती या सगळ्यामध्ये केली आहे. आता या मोजणी कक्षात सुमारे 50 लोक काम करतात. त्यात खासगी एजन्सीचे 24 कर्मचारी नोटांचे बंडल बनवतात, ज्यांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी ट्रस्टचे 12 कर्मचारी असतात. शेवटी टीसीएसचे तांत्रिक कर्मचारी आणि एसबीआयचे 14 अधिकारी या मोजणीची पडताळणी करून पैसे बँकेत जमा करतात. आता या सगळ्या प्रकरणामध्ये संशय कसा बळावला, कारण हा काही पहिल्यांदाच राम मंदिरात घोटाळे होत आहेत असा केलेला आरोप नाहीये, याच्या आधीही तो झालाय. पण आता संशय कसा बळावला, तर या सगळ्यामध्ये 8 तासांची जी एसआयटी कडनं तपासणी करण्यात आली, त्यावेळी एसआयटीनं केवळ पैशांची मोजणीच पाहिली नाही, तर गेल्या वर्षभरात कोणकोणते कर्मचारी कामावर आले किंवा सोडून गेले, त्यांचे रेकॉर्ड्स काय आहेत ते सगळं तपासलं. कर्मचाऱ्यांच्या येण्या जाण्याच्या वेळेची आणि सुरक्षेची कसून तपासणी केली. या तपासणी दरम्यान मंदिराचे प्रशासक गोपाळराव हे अत्यंत तणावात मीडियाचे प्रश्न टाळून जाताना दिसले. या प्रकरणातली सर्वात मोठी कारवाई म्हणजे स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप आणि पोलिसांनी मोजणी प्रक्रियेशी संबंधित असलेला मंदिराचा कर्मचारी लवकुश मिश्रा याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्याच्या घरावरती छापा टाकला असताना पोलिसांना 10 लाख रुपयांची रोकड सापडली. पोलिसांनी अद्याप या जप्त केलेल्या रकमेचा थेट संबंध मंदिर घोटाळ्याच्या आरोपांशी अधिकृतपणे जोडलेला नाहीये, पण याबाबत अधिक तपास अजून तरी सुरू आहे. आता या सगळ्यामध्ये पुढे काय होणार आहे असा प्रश्न अर्थातच पडतो. हे प्रकरण केवळ पैशांचं नाहीये, तर कोट्यावधी भाविकांच्या श्रद्धेचं आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये राम मंदिर ट्रस्टला एकूण 327 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं होतं, ज्यातले 153 कोटी रुपये हे थेट दानपेटीतून आले होते. अशा मोठ्या रकमेच्या मोजणीचं काम खासगी एजन्सीला देण्यावरती आता विरोधी पक्षांनी मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय. मोजणी कक्षाचं सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे. लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीला उत्तर प्रदेश सरकारनं 15 दिवसात आपला अंतिम अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत. या तपासात आणखीन कोणकोणती मोठी नावं समोर येतात हे सुद्धा याच्यामध्ये पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.